नमस्कार मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जाहिरात आहे अकोला. तर ह्या जाहिरातमध्ये विविध पदांची भरती आहे. पहिलं पद आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक. तर इथं दिसतंय तुम्हाला ते पद आहे. याची फाईल आपण ओपन केलेला आहे. तर या फाईलमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. दिनांक 10 एप्रिलपर्यंत हे सबमिट करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज आहेत. हे गट क चे सर्व पद आहेत याच्यामध्ये. तिथं आरक्षणाचा जो तक्ता आहे तो दिलेला आहे. इथं सर्वसाधारण आरक्षण दिलेलं आहे. इथं अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती असा हा पूर्ण चार्ट आहे. तर याच्यामध्ये संख्या दिलेली आहे. इथं जो आहे तो खुला वर्ग आहे, म्हणजे ज्यांना ओपनमधून अर्ज भरायचे आहेत ते इथं आहेत. अशा एकूण जागा शेवटी 30 दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा जो आहे तो कनिष्ठ संशोधक सहाय्यकचा तक्ता आहे. तर आपण थोडंसं खाली बघूया. ह्या टोटल पदसंख्या दिलेल्या आहेत त्यांनी फॅकल्टीच्या. कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी, परत जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अन्नतंत्र, वनशास्त्र अशा पद्धतीने दिलेल्या एकूण 30 जागा इथं भरायच्या आहेत. हा दुसरा तक्ता दिला. पदाचे नाव आहे कृषी सहाय्यक पदवीधर. इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. इथं एकूण जागा दिलेल्या आहेत 7, खुलामध्ये 4 आहेत, इतर मागासवर्गीय 1 आहेत. तर अशा पद्धतीने ते डिवाइड केलेले आहेत. अनुसूचित जमाती आणि अ मध्ये 1 जागा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा चार्ट दिलेला आहे. तिसरा आहे कृषी सहाय्यक पदविका. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वरती जो चार्ट दिलेला आहे, अनुसूचित जातीसाठी 4 आहेत, तर इतर मागासवर्गीयसाठी 7 आहेत. अशा मिळून 11 आहेत टोटल जागा. तर महिलांसाठी पण इथं 1 जागा आहे अनुसूचित जमाती जातीसाठी, आणि इथं खुला वर्गामध्ये महिलांसाठी 3 आहे. तर अशा पद्धतीने हा चार्ट वाचायचा आहे. त्याच्यानंतर आपण खाली बघूया. थोडंसं खाली सुरू केल्यानंतर इथं जे आहे ते परीक्षा पद्धत दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 140 गुण आहेत. 60 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान असे मिळून 200 गुण इथं दिलेले आहेत. ते डिवायडेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहेत कृषी सहाय्यक पदवीधर, कृषी सहाय्यक पदविका अशी पद आहेत. यांचे इथं शैक्षणिक अर्हता दिलेले आणि पुढं परीक्षा पद्धती दिलेली आहे. 200 मार्काचं डिवायडेशन दिलेलं आहे. खाली गेल्यानंतर ह्याच PDF मध्ये वयोमर्यादा दिलेली आहे. तर किमान वय आपल्याला माहितीच आहे 18 वर्ष. त्याच्यानंतर अराखीवसाठी आपल्याला 38+ दिलेला आहे, आणि इथं राखीवसाठी पण